मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जो काल मोर्चा झालेला तो मोर्चा यशस्वीरित्या पार पडलेला आहे। तर त्याबद्दल जेही मुद्दे होते आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले होते, परंतु काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या आणि काही विद्यार्थ्यांसोबत टेलिग्रामवर आपण बोललो। त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या बोलण्यावरून हे लक्षात येत आहे की भरपूर जे विद्यार्थी आहे हे घाबरलेले आहे, कारण यावरती कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत प्रतिक्रिया आलेली नाही आहे। कारण काल मुख्यमंत्र्यांसोबत जी भेट होणार होती ती भेटसुद्धा झालेली नाही आहे आणि यावरती आता काही दिवसानंतर भरपूर जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा जो टाइम पिरियड आहे म्हणजे त्यांचा जो 6 महिन्याचा कालावधी आहे हा सुद्धा संपणार आहे। त्यामुळे भरपूर जे विद्यार्थी आहे हे घाबरलेले आहे की नेमकं 6 महिन्यानंतर जर त्यांना काढून टाकलं तर समोर काय होणार। कारण अशा प्रकारे भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की पुढील महिन्यात भरपूर ठिकाणचा जो कार्यकाळ आहे हा संपत आहे, कारण फेब्रुवारी महिना हा शेवटचा असणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये नवीन भरतीबद्दल परिपत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे। कारण याबद्दलची अपडेट सुद्धा आपण नागपूर जिल्ह्याची जी अपडेट आली होती ती सुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याच्याबद्दलची जी अपडेट होती ती देण्यात आली होती। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये मोर्चामध्ये ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे हरिभाऊ राठोड यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी घाबरू नये, काही दिवस वेट करा। कारण मोर्चा निघाल्यानंतर त्यांनी शेवटी जे सांगितलं होतं, त्यांनी जे भाषण दिलं होतं त्यामध्ये सुद्धा त्यांनी संपूर्ण ज्या अपडेट होत्या ह्या दिल्या होत्या। कारण विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये यावरती हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं होतं की ते मोर्चा संपल्यानंतर म्हणजे आज किंवा उद्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, त्यांना सविस्तर जेही त्यांचे जे पॉईंट्स आहे हे त्यांना सविस्तर सांगणार आहे आणि त्यानंतर जोही तोडगा निघेल त्यावरून जेही प्रतिसाद देतील गव्हर्नमेंट, तर जेही जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व निवडून देण्याचे सांगितलेलं होतं तर त्यांना ती माहिती प्रोव्हाइड केल्या जाईल आणि त्यांना प्रोव्हाइड केल्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ती माहितीसुद्धा पोहोचवल्या जाणार आहे। कारण हे सुद्धा बोलले होते की सरकारने जर कोणता प्रतिसाद नाही दिला तर आपण पुन्हा मोर्चा काढू, परंतु 10 ते 15 दिवस वाट बघणं गरजेचं आहे। कारण त्यावरती जर गव्हर्नमेंटनी मुलांकडून जर प्रतिसाद दिला तर त्यावरती लेखी स्वरूपात त्यांच्याकडून घ्यावं लागेल, जेणेकरून त्याबद्दल विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। आणि यामध्ये त्यांनी हे सुद्धा आश्वासन दिलेलं होतं की विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी त्यामधील जेही 5 पॉईंट मांडलेले होते सरकारपुढे त्यामधून काही ना काही जरी मागण्या होत्या ह्या मान्य करून आपण आणणार आहे अशाबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण अपडेट दिलेली होती विद्यार्थ्यांना, तरी विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये, वाट बघा। यावरती कार्यकाळ तर वाढणार असं वाटत आहे, कारण सरकारने सुद्धा या अगोदर भरपूर ठिकाणी जेही त्यांचे इंटरव्ह्यू झाले आहेत त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की त्यामधील 50% जेही प्रशिक्षणार्थी आहे जर जिथे ते वर्क करत असेल तिथे त्यांना आम्ही काम देऊ, म्हणजे तिथे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट जोही टाईम पिरियड आहे तो वाढवून देऊ। तर यामध्ये ज्याही आपल्या मागण्या सरकारपुढे ठेवल्यानंतर यामध्ये सरकार आपल्या मागण्या मान्य करू शकतात। त्यामुळे विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये, वाट बघा। 2 ते 3 दिवसामध्ये आपल्यापर्यंत परत कोणती ना कोणती अपडेट येईल। अपडेट आल्यानंतर ती सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।